श्री स्वामी समर्थ. कथा सरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. श्री व्यंकटेश स्तोत्र हे विष्णूंचा अवतार असलेल्या श्री बालाजींची स्तुती करणारं एक अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय स्तोत्र आहे. देवीदास या नावाच्या थोर कवीनं हे रचलं आणि याची प्राकृत अशी जुनी मराठी भाषा आहे, जी वाचायला आणि समजायला अतिशय सोपी आहे. मैत्रिणींनो, या स्तोत्रामध्ये एकूण 108 ओव्या आहेत. सुरुवातीला भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचं आणि नावांचं यामध्ये वर्णन आहे. व्यंकटेश भगवान भक्तांच्या हाकेला कसे धावून येतात याचं रसाळ वर्णन आपल्याला या स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. तर शेवटच्या भागामध्ये फलश्रुती आहे, म्हणजेच हे स्तोत्र वाचल्याने काय फायदे होतात हे सांगितलं जातं. अतिशय प्रभावी असं हे स्तोत्र जागृत देखील मानलं जातं. अनेकांना याचा अनुभव येतो की संकटाच्या वेळी हे जर आपण वाचलं तर आपल्याला योग्य असा मार्ग मिळतो. हे स्तोत्र वाचण्यासाठी कोणत्याही विशिष्ट कठीण दीक्षेची गरज नसते. स्त्री, पुरुष, मुले कोणीही हे शुद्ध भावनेने वाचू शकतात. या स्तोत्रामध्ये असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये व्यंकटेश भगवान हे प्रत्यक्ष दैवत आहेत आणि त्यांचं स्मरण केल्यानं मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्यंकटेश स्तोत्राबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्यंकटेश स्तोत्र कशा पद्धतीनं आपल्याला म्हणायचं आहे, त्यासाठी काही नियम, अटी असणार आहेत. यासोबतच व्यंकटेश स्तोत्र म्हणत असताना आपल्याला त्याचे काय फायदे होतात, त्याचे अधिष्ठान कसं करायचं, अशा सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत न चुकता व्यवस्थित ऐका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना तुम्हाला काही मुख्य नियम पाळावे लागतात. स्तोत्र वाचण्यापूर्वी तुम्हाला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे असतात. पठणाला बसत असताना तुम्ही जमिनीवर कधीही बसायचं नाही. लोकरीचं आसन किंवा एखादे स्वच्छ कापडी आसन वापरणं हे उत्तम ठरतं. आपलं तोंड हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असायला हवं. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कामासाठी स्तोत्र सुरू करत असाल तर पहिल्या दिवशी संकल्प करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आपलं नाव, गोत्र आणि आपली इच्छा देवापाशी बोलायची आहे आणि ते पाणी तामनामध्ये सोडायचं आहे. हे स्तोत्र तुम्ही पहाटे म्हणजे सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी शुभ्र अशा दिवे लागणीच्या वेळी देखील वाचणं खूप फलदायी ठरतं. तुम्ही 21 किंवा 40 दिवसांचं अनुष्ठान जर करत असाल तर रोज सकाळी एकाच वेळी आणि एकाच जागी बसून आपल्याला पठण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक पठण हे त्याच जागेवर बसून व्हायला हवं. स्पष्ट उच्चार, स्तोत्रांमधील शब्दांचा आणि त्यांचा संथ आणि स्पष्ट असा उच्चार, घाईघाईनं पाठ न करता व्यवस्थित असा उच्चार करणं देखील आपल्याला खूप गरजेचं असतं. वाचताना आपल्याला मनामध्ये देवाचं म्हणजे श्री बालाजींचं ध्यान असायला हवं आणि मध्येच कोणाशीही बोलायचं नाही. पठण सुरू करताना समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा हा सतत जळत असायला हवा. जर तुम्ही कक्षा पद्धती म्हणजेच रोज 9 वेळा किंवा 40 दिवसांचं अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला पुढील पथ्य देखील पाळायचे असतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सात्विक आहार. मांसाहार आणि मद्यपान हे तुम्हाला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे आणि शक्य असेल तर कांदा, लसूण देखील टाळायचा आहे. अनुष्ठान काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि कोणाशीही खोटं न बोलता आणि कोणाचाही अपमान न करता तुम्हाला हे अनुष्ठान पूर्ण करायचं असतं. 9 वेळा वाचिती जे तव कार्यसिद्धी पावती ते. त्यामुळं जर तुम्ही किमान एका दिवसामध्ये 9 वेळा म्हणजेच एक पूर्ण कक्षा वाचणार असाल तर त्या 9 वेळा पूर्ण होईपर्यंत आसनावरून अजिबातही उठू नका. एका बैठकीमध्येच हे 9 पाठ पूर्ण करा. स्त्रियांनी मासिक धर्माच्या काळामध्ये या स्तोत्राचं पठण करू नका. तो काळ सोडून तुम्ही पुन्हा पुन्हा हे पठण करू शकता. आता यानंतर आपल्याला याचा संकल्प कसा सोडायचा आणि नेमका मंत्र आणि किंवा पद्धत काय असणार आहे ते देखील जाणून घेऊया. व्यंकटेश स्तोत्राचा संकल्प सोडणं म्हणजे देवाशी आपण एक प्रकारची केलेली कमिटमेंट करण्यासारखंच आहे. संकल्प सोडल्यामुळे आपल्याला प्रार्थनेला एक विशिष्ट दिशा मिळते आणि मनाची एकाग्रता वाढते. जेव्हा तुम्ही श्री व्यंकटेश स्तोत्र करत असाल त्यावेळेस तुम्हाला ह्या संकल्प सोडण्याची पद्धत ही अतिशय सोपी आणि शास्त्रोक्त आहे. तुम्हाला स्वतः स्वच्छ होऊन देवापुढं आसन करून बसायचं आहे. समोर श्री बालाजींचा फोटो किंवा मूर्ती देखील ठेवायची आहे. तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि उदबत्ती ओवाळा. एका तांब्यामध्ये पाणी, जवळ एक रिकामं ताम्हण आणि अक्षता त्यामध्ये ठेवायच्या आहेत. उजव्या हाताच्या तळ्यावरती तुम्हाला थोडे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोड्या अक्षता आणि एक फूल असल्यास ते ठेवायचं आहे.
आता डोळे मिटून आपल्याला ध्यान करायचं आहे आणि पुढील उच्चार करायचा आहे. मी स्वतःचं नाव सांगा, गोत्र आणि आज म्हणजे जो काही वार आहे आणि तिथी ती आणि रोजी श्री व्यंकटेश भगवान यांच्या चरणी ही सेवा अर्पण करत आहे. माझं जे कार्य तुम्ही करणार आहात त्यासाठीचे कार्य तुम्ही सांगा, ज्यामध्ये नोकरी मिळणं, कर्जमुक्ती किंवा घरातील सुखशांती हे कार्य पूर्ण व्हावं यासाठी मी आजपासून दररोज तुम्ही हे व्यंकटेश स्तोत्र किती वेळा वाचणार आहात ते सांगायचं आहे. उदाहरणार्थ 1 वेळा किंवा 9 वेळा. आणि व्यंकटेश स्तोत्राचं हे पठण करण्याचं व्रत घेत आहात. हे प्रभू, माझी ही सेवा स्वीकार करा आणि माझं कार्य सिद्धीस न्यावं. अशा पद्धतीनं तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. असं म्हणत तुम्हाला हातामधील पाणी हे तामनात सोडायचं आहे आणि त्यानंतर देवापुढं नतमस्तक होऊन स्तोत्रपठणाला सुरुवात करायची असते. आता हा अनुष्ठान समाप्तीचा संकल्प देखील तुम्हाला पुढील पद्धतीनं करायचा असतो. म्हणजे जेव्हा तुम्ही हे अनुष्ठान घेतलेलं आहे तेव्हापासून तुम्ही 21 किंवा 40 दिवसानंतर संकल्प हा अनुष्ठान किंवा तुमचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी करायचा असतो. जेव्हा तुमचं ठरलेलं जे दिवस आहेत ते म्हणजे 21 किंवा 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शेवटी पुन्हा एकदा असा संकल्प करून माझी ही सेवा आज पूर्ण झाली आहे, याचं फळ मला मिळावं आणि ही सेवा आपल्या चरणांशी अर्पण करत आहोत असं म्हणत तुम्हाला हा संकल्प सोडायचा असतो. श्री व्यंकटेश स्तोत्र तुम्ही जेव्हा पठण करत असता त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा. हा संकल्प तुम्ही देवाशी केलेला असतो, त्यामुळे तो तुम्ही कधीही मोडायचा नाही. एखाद्या दिवशी काही कारणास्तव तुमचा पाठ राहिला तर दुसऱ्या दिवशी देवाची क्षमा मागून उरलेले पाठ पूर्ण करा. व्यंकटेशी स्मरता पूर्ण होईल मानस या उक्तीवरती तुम्हाला हा विश्वास ठेवून हे स्तोत्र अतिशय मनोभावे पूर्ण करायचे आहे. अनुष्ठान तुम्ही साधारणतः 2 पद्धतींनी करू शकता. एक म्हणजे 21 दिवसांचं म्हणजेच दररोज 3 वेळा पाठ करणं आणि दुसरं म्हणजे 40 दिवसांचं अनुष्ठान जे सर्वात प्रभावी ठरतं, म्हणजेच दररोज 1 वेळा किंवा 9 वेळा म्हणजेच एका कक्षेचा पाठ. अनुष्ठान सुरू करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शनिवारी, एकादशीला किंवा शुक्रवारी हे अनुष्ठान सुरू करू शकता. यासाठी सकाळची वेळ ही 4 ते 7 यासाठी सर्वोत्तम मानली जाते आणि सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस तुम्ही हे अनुष्ठान सायंकाळी देखील करू शकता. तुम्ही जी मांडणी करणार आहात त्यासाठी एका चौरंगावरती पिवळं किंवा लाल रंगाचं कापड अंथरून त्यावरती श्री बालाजींचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायची आहे. मूर्तीला किंवा फोटोला तुळशीची माळ अर्पण करायची आहे आणि त्यानंतर समोर अखंड दिवा अनुष्ठान संपेपर्यंत जळणारा असायला हवा किंवा पठणापुरता तुपाचा दिवा देखील लावणं तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा, व्यंकटेशाला तुळस अत्यंत प्रिय आहे, त्यामुळं ह्या फोटोला तुळशीची माळ ही अवश्य अर्पण करा. अनुष्ठान करण्याची प्रत्यक्ष पद्धत देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुम्हाला आचमन करून शरीरावरती पाणी शिंपडायचं आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे संकल्प करून आपण हातामध्ये पाणी घेऊन आपली इच्छा बोलून संकल्प सोडायचा आहे. यानंतर सुरुवातीला ओम गंग गणपतये नमः हा मंत्र 10 वेळा जपून आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेशाचं स्तोत्राचं पठण सुरू करायचं आहे. वाचताना घाई करू नका. प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि पाठाच्या शेवटी व्यंकटेशाची आरती किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आपल्याला यावेळी शाकाहारी राहायचं आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. शक्य असेल तर जमिनीवरती चटई अंथरून टाकून झोपायचं आहे. कोणालाही वाईट विचारू किंवा वाईट शब्द बोलू नका, रागावू नका आणि खोटं देखील बोलू नका. स्त्रियांनी मासिक धर्माच्या 5 दिवसाच्या या काळामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण थांबवायचं आहे आणि तिथून पुन्हा वाचन सुरू करायचं असतं. अनुष्ठानाच्या शेवटच्या दिवशी तुम्हाला देवाला गोड नैवेद्य म्हणजे साखरफुटाणे किंवा शिरा यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान आणि दक्षिणा द्या. तुळशीला पाणी घालून तिची प्रार्थना करा. अनुष्ठानामध्ये श्रद्धा महत्त्वाची आहे. जर एखाद्या दिवशी तुमचं पठण करताना चूक झाली तर घाबरू नका. देवाची क्षमा मागा आणि पुन्हा लक्ष केंद्रित करा. या स्तोत्राचे काय फायदे आहेत हे देखील आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्ही देखील श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ करू शकता. तर मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं फळ म्हणजे आर्थिक स्थैर्य. आपल्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला तोटा होत आहे असं वाटलं किंवा जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल तर अशा व्यक्तींनी याचं पठण केलं तर दारिद्र्य दूर होऊन लक्ष्मीची प्राप्ती होत असते. दारिद्र्य दुःख हरण्यासी हेची स्तोत्र पठण करा असं म्हटलं देखील जातं. यासोबतच ज्या दाम्पत्याला अपत्य सुख मिळत नाही त्यांच्यासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानलं जातं. श्रद्धेने जर तुम्ही हे स्तोत्र पठण केलं तर गुणवान संतती प्राप्त होते.
भीती आणि संकटांमधून मुक्ती होण्यासाठी देखील तुम्हाला कोर्ट कचेरीची कामं अडकली असतील किंवा शत्रूंचा त्रास होत आहे असं वाटत असेल तरी देखील या स्तोत्राच्या पठणानं तुम्हाला यामधून निवारण होईल. आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी देखील हे स्तोत्र वाचल्यास त्यांना आरोग्य लाभतं आणि अकाली मृत्यूची भीती टळते. तुम्ही एखादे ध्येय ठरवले असेल आणि त्यामध्ये अडथळे येत असतील तर व्यंकटेश स्तोत्राच्या कक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या असतात. मनशांती आणि दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी तुम्ही याची पठणसंख्या दररोज एकदा अशी ठेवा. तुम्हाला विशेष कार्याची सिद्धी आणि संकटांमधून मार्ग निघावा असं वाटत असेल तर तुम्हाला एक कक्षा म्हणजेच 9 वेळा रोज हा पाठ करायचा आहे. असंच तुम्ही 40 दिवस सतत हा पाठ केला तर तुमच्या जीवनामधील मोठ्या समस्यांचं निराकरण देखील होतं. हे स्तोत्र वाचत असताना मनामध्ये भगवान विष्णूंचं रूप असावं, श्रद्धा आणि भक्ती असेल तर तुम्हाला निश्चितच याचं पूर्ण फळ मिळतं. तर अशा पद्धतीनं श्री व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला अधिष्ठान करून आणि त्याचा संकल्प करून हे स्तोत्र पूर्णत्वास न्यायचं आहे. दिलेल्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. यासोबतच या व्यतिरिक्त काही समस्या असतील आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेअर देखील नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.